नात्यातील वादळ भाग 17. आता भाग्यश्री छान फ्रेश झाली होती. प्रीतम लगेचच निघून गेला होता गावाकडे. निवांत वेळ मिळताच भाग्यश्रीने समर्थला फोन लावला. फोनची रिंग ऐकून भाग्यश्रीला आनंद झाला. चला, लागला म्हणायचा एकदाचा फोन. हॅलो, समर्थ म्हणाला. हाय समर्थ, सॉरी सॉरी सॉरी. आधीच सॉरी म्हणते. तू खूप रागावला असशील माझ्यावरती. अरे पण फोन लागत नव्हता, रेंज नव्हती मिळत. पुन्हा एकदा सॉरी. भाग्यश्री, ते राहू दे. तुम्ही कधी आलात? थोडा वेळ झाला. पूनमचा आणि तुझा फोन झाला? नाही रे अजून. ती कुठे जाणार होती का? अरे हो, मी जाणार म्हटल्यावर ती म्हणाली होती तिच्या बहिणीकडे एखाद दुसरा दिवस जाऊन येते. का रे? तिला फोन कर आणि ती आली असेल तर तुझ्या घरी बोलावून घे. मला कळव, मीही येतो. समर्थ, तू रागावलास माझ्यावर? नाही. मग तुझा आवाज असा का? एवढ्या दिवसांनी आपण बोलतो आहोत पण तुझ्या आवाजात. सॉरी यार भाग्यश्री, तुझी ट्रिप कशी झाली हे विचारलेच नाही. आता सांग, मजा केलीस? मजा? एकदम धम्माल केली. तुझी आठवण खूप म्हणजे खूप आली. तुला खूप मिस केलं. भाग्यश्री, पूनमला लगेचच फोन कर, बोलवून घे. मी येतोच. चल बाय. समर्थने फोन ठेवलाच. त्याला समजत नव्हते भाग्यश्रीला कसे सांगावे. भाग्यश्रीला खूप आश्चर्य वाटले. समर्थने असे वागावे? नक्कीच पूनम, समर्थ सगळेच जाम चिडलेत. आता दोघे मिळून आपल्यावर रागाच्या फैऱ्या झाडतील. आपल्याला तयार राहिले पाहिजे. भाग्यश्रीने पूनमला फोन करून आपण आल्याचे आणि समर्थने बोलविल्याचे सांगितले. आई, थोड्याच वेळात समर्थ आणि पूनम येणार आहेत. बरं बरं, त्यांच्यासाठी जेवण बनवते. जेवणच जाऊ दे त्यांना. मी मदत करते. ते दोघे आले की आमच्या गप्पा चालू होतील. धनश्रीचे आवरले का बघून ये. ओके. थोड्याच वेळात समर्थ आला. समर्थ, तुझी तब्येत ठीक नाही की काय? असा निस्तेज का वाटतो? सगळं ठीक आहे ना? त्याचा चेहरा पाहतच भाग्यश्रीच्या मनात अनेक प्रश्नांची मालिका चालू झाली. सांगतो सांगतो, सगळं सांगतो. मी आणते पाणी. भाग्यश्री आत वळली. आई, समर्थ आलाय. बहुतेक त्याला बरं वाटत नाही. गॅस बंद करीत उमाबाई म्हणाल्या, चल मी बाहेर येते. दोघी हॉलच्या बाहेर आल्या. समर्थने उठून उमाबाईंना दोन्ही हात जोडून नमस्कार केला. समर्थ, तब्येत ठीक नाही समजले. काय होते आहे? मी ठीक आहे, पण काही प्रॉब्लेम आहे का? उमाबाईंनी विचारले. एक दुःखद बातमी आहे. अरे देवा, काय झाले रे? घरातले सर्व ठीक आहेत ना? उमाबाईंनी काळजीच्या सुरात विचारले. तुम्ही शांत व्हा. माझ्या घरचे सर्व ठीक आहेत, पण सोहमची आई देवाघरी गेली. काय? सोहमची आई? केव्हा? तुम्ही गेलात त्याच दिवशी. मगाशी पूनम त्यासंबंधी काही बोलली नाही. तिला तरी कुठे माहीत आहे. तिचाही फोन लागत नव्हता. म्हणजे त्याच वेळी पूनमने घरात प्रवेश केला. हसत ती म्हणाली, हाय एव्हरीबडी. भाग्यश्री, कशी झाली तुझी ट्रिप? मस्त झाली. तू बहिणीकडे जाणार होतीस ना? गेले होते. यावेळी मनसोक्त राहिले. तू नव्हतीस. त्या दोघांचा फोन लागत नव्हता. काय रे समर्थ, तू आणि सोहमनी फोन बंद ठेवले होते की काय? सोहमच्या गावाला रेंजच नव्हती मिळत. फोन करायचा म्हणजे तालुक्याच्या गावाला यावे लागते. ओहो, म्हणजे तुम्ही दोघांनी गावची ट्रिप? नाही, ट्रिप नाही, जावे लागले. पूनम सोहमची आई गेली. गेली म्हणजे वारली? ओ गॉड, हे केव्हा झाले? शनिवारी. सोहम, तू कुठे आहे? पूनमचा गळा भरून आला. गावी. आपण जाऊया का? नको, मी आजच तिकडून आलो. असे अचानक काय झाले होते? या महिन्याभरात तशी त्यांची तब्येत ठीक नव्हती. सवयीप्रमाणे दुखणं अंगावर काढलं त्यांनी आणि नंतर औषधांचा उपयोग झाला नाही. त्यात तेथे हॉस्पिटल्स नाही. तुम्हाला कधी कळले? शनिवारी सकाळी फोन आला. मग आम्ही दोघे लगेच निघालो. घरी पोचलो आणि थोड्याच वेळात मुलाची भेट झाली तर तेवढे तरी बरे झाले, उमाबाई म्हणाल्या. मला वाटते ती भेट झाली नसती तर बरे झाले असते. समर्थ एकदम बोलून गेला आणि नंतर त्याच्या लक्षात आले, आपण हे बोलायला नको होते. म्हणजे रे, असे का म्हणतोस तू? उमाबाईंनी विचारले. सॉरी, मी असे बोलायला नको होते, समर्थ म्हणाला. ते खरेच, पण असे बोलण्यामागे काहीतरी असेल ना? पूनम म्हणाली. नाही नाही, काही नाही. म्हणजे सोहमला ते सहन होईना. म्हणजे कुठल्याही मुलाच्या डोळ्यादेखत असे आईचे मरण पाहणे अवघड असते हे मी जाणू शकते, पण समर्थ, हे सांगताना तू एवढा गोंधळलास का? की आणखीन काही घडले होते? पूनमने संशयाने विचारले. समर्थला काय बोलावे समजेना. समर्थ मनात विचार करू लागला. सोहम आल्यानंतर त्याने पूनमला सांगणे योग्य की मी सांगावे? त्यालाही ते सांगणे अवघड होणार. काय करावे?
समर्थला असं निरुत्तर होऊन बसलेलं पाहून पूनमसह सर्वांनाच वेगळं वाटलं. समर्थच्या खांद्यावर हात ठेवीत पूनम म्हणाली, समर्थ, काय घडले आहे तेथे? सोहम ठीक आहे ना? तुला माझी शपथ आहे. खरे काय ते सांग. आपल्या मैत्रीची शपथ. प्लीज बोल. समर्थ उठला. त्याने पूनमला आपल्या जवळ घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवीत तो म्हणाला, काळजी करू नको. सोहमची तब्येत ठीक आहे. मग दुसरे काय? सांग ना पटकन. शपथ मागे घे. आधी सांग, काय असेल ते सांग. त्याच्या आईने शेवटचा श्वास सोडण्यापूर्वी त्याच्याकडून एक वचन घेतले. म्हणजे तो क्षण असा होता की सोहम त्यावेळी वचन देण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. कसले वचन? पूनमने विचारले. तो आल्यावरच तोच सांगेल. प्लीज मला विचारू नकोस. नाही, तुला आत्ताच सांगावे लागेल. ठीक आहे, सांगतो. पण तू स्वतःला सावरायचे. प्रॉमिस? तू बोल रे समर्थ. माझा जीव कंठात आलाय. पूनम, काही वेळ आपण परिस्थितीपुढे हतबल होतो. समर्थ, प्रस्तावना नको. स्पष्ट बोल. तो शेवटचा क्षण, नातेवाईकांनी भरलेले घर, आम्ही नुकतेच पोचलेलो. सोहमची अवस्था काय होती हे मी तुला सांगूही शकत नाही. अशावेळी त्याच्या आईने त्याला एक वचन मागितले. जणू त्याची आई त्याचीच वाट बघत होती. ती त्या वचनबद्धतेसाठी. तिने स्वतःचा जीव कुडीत धरलेला. कसले वचन? सांग ना. पूनम काकुळतीला येत म्हणाली. लग्नाचं वचन. त्याच्या शेजारच्या मंजुळाबरोबर लग्नाचं वचन. आणि त्याने दिले वचन? भयभीत होऊन पूनमने प्रश्न केला. तो शांत होता, रडत होता. पण नातेवाईकांचा दबाव आणि आईचं आशेनं पाहणं. तोच काय, मीही त्याच्या जागी असतो तर मीही वचन दिलं असतं. पूनमला ते ऐकून धक्का बसला. ती एकदम कोलमडली. समर्थने तिला सावरले, कोचावर बसविले. भाग्यश्री, धनश्री आणि उमाबाई चटकन तिच्याजवळ गेल्या. बेटा, तू आधी शांत हो. रडू नकोस बाळा. सगळं ठीक होईल. भाग्या, पाणी दे तिला. भाग्यश्रीने तिच्या तोंडाला पाण्याचा ग्लास लावला. 2 घोट पाणी घेतले पूनमने. तिला काही सुचत नव्हते. ती रडत होती. उमाबाई तिच्या पाठीवरून हात फिरवत होत्या. पूनम, यातून काही मार्ग काढू आपण, भाग्यश्री म्हणाली. कसला मार्ग? आता सगळे संपले. सगळे संपले. पूनमला रडू आवरत नव्हतं. पूनम, सोहम स्वतःला मला म्हणाला आहे की या वचनातून मी स्वतःची सोडवणूक करून घेईन. कशी घेणार? आईला वचन दिले आणि आई तर गेली, तर कशी सोडवणूक करणार? पूनम रडत म्हणाली. काहीतरी मार्ग निघेल. आणि नाही निघाला तर? असे कसे होईल? समज रे, नाही निघाला मार्ग तर आमच्या दोघांचे मार्ग वेगवेगळे. होय ना? मला ही कल्पनाच सहन होत नाही. पूनमचे रडणे वाढले. प्लीज, तू आधी शांत हो. प्लीज शांत हो. त्याशिवाय काहीच बोलता येणार नाही. भाग्यश्री, अगं आता रडणं माझ्या नशिबी आहे. मी सोहमला कधी म्हणजे कधीच विसरू शकणार नाही. आणि विसर असे तुला कोणी म्हणणार नाही. अगदी सोहमसुद्धा. समजले? समर्थ तिची समजूत काढीत होता. थोड्या वेळाने पूनमचे रडणे बंद झाले. सोहम नंतर काय म्हणाला याविषयी अगदी खरे खरे सांग. तुझी जी अवस्था आहे तीच तिकडे सोहमची आहे. तोही तेच म्हणतोय. पूनमशिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. काहीतरी शक्कल लढवून वचनातून बाहेर पडणारच. खरेच? पूनमने प्रश्न केला समर्थला. अगदी खरे. तो काहीतरी मार्ग काढेलच. तू त्याच्यावर विश्वास ढळू देऊ नकोस, समर्थ म्हणाला. पण पूनम बोलता बोलता थांबली. पण काय? काय म्हणायचे ते स्पष्ट बोल. पण एक मन म्हणते आईला दिलेले वचन त्याने मोडू नये. पूनमच्या या वाक्याने तेथे एकदम शांतता झाली. शांततेचा भंग केला समर्थने. हे काय बोलते आहेस तू? मी नाही म्हणजे माझे दुसरे मन तसे बोलते आहे. नाही नाही नाही. डोक्यात विचारांचा गुंता व्हायला लागलाय. माझे असे तर सोहमचे काय होत असेल? बिचारा, हे सगळं एकटं सहन करतोय. पुन्हा पूनम रडू लागली. सगळे तिला सांत्वना देत होते. पण प्रत्येकाच्या मनात प्रश्न उभे राहिलेच होते. आत्ता पुढे काय? त्या दिवशी पूनमच्या बाबांची परवानगी घेऊन ती भाग्यश्रीच्या घरी राहिली. दुसऱ्या दिवशी दोघींनी कॉलेजला दांडी मारली. भाग्यश्रीने मुद्दामच तसे केले. दिवसभरात मनमोकळेपणे दोघी बोलल्या. उमाबाईंनी तिला समजावून सांगितले. त्यामुळे पूनम बरीचशी नॉर्मल झाली. निदान तिच्या डोळ्यातून संततधार लागलेल्या तिच्या अश्रूंनी विश्रांती घेतली होती. सोहमच्या आईच्या दिवसांसाठी ग्रुपमधील इतर मुले समर्थबरोबर सोहमच्या गावी गेले. येताना सोहमला घेऊन आले. सोहमची आणि पूनमची जेव्हा भेट झाली तेव्हा दोघेही रडत होते. शब्द कोणालाच सुचत नव्हते. माझ्यामुळे तुला खूप दुःख, त्रास सहन करावा लागला ना पूनम. आय एम सॉरी, सोहम म्हणाला. काहीतरीच काय तुझे. उलट तुझ्या दुःखप्रसंगी मी काहीच करू शकले नाही याचेच वाईट वाटते मला.
समर्थने सांगितले ना तुला सगळे, तरीही तू त्याबद्दल मला जाब विचारत नाहीस. अरे जाब काय विचारायचा? परिस्थितीच्या पुढे काही वेळा माणसांचं काहीच चालत नाही, हे माहिती आहे मला. तू त्या गोष्टींचं टेन्शन नको घेऊस. आपल्या नशिबात काय असेल तसे घडेल. तू हार मानून बोलत नाहीस ना? हार आणि जीत आपल्या हातात आहे का? तसे असते तर प्रत्येक व्यक्ती जिंकलीच असती ना. आपण प्रयत्न करू, प्रयत्नांना यश मिळते, हे तरी मान्य आहे ना तुला? प्रत्येक वेळी मिळतेच असं नाही. किती निराशा भरली आहे तुझ्या मनात. मला काही समजत नाही. तू खरेच विचार करू नकोस, सगळं ठीक होईल. मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. तो तर आहेच, पण आपल्या दैवावर नाही. आपण लिहू आपले नशीब. बस थोडा धीर धर आणि मला साथ दे प्लीज. तू म्हणशील ते मी ऐकेन, तशीच वागेन. आय प्रॉमिस. ओ हो, किती चांगली आहेस पूनम तू. तुझ्या त्या बोलण्याने मला खूप धीर आला आहे, म्हणत सोहमने पूनमला आपल्या घट्ट मिठीत घेतले. दोघेही सुखावले. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.